नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, गावखेडी ओस पडली. ग्रामीण जनजीवन अनेक ठिकाणी पडद्याआड गेलं. गावाचे राखणदारच गावाचे शोषण करते झाले. कारण मतांचं राजकारण, प्रतिष्ठा, मान सन्मान. श्रोते हो, अशाच एका गावाची भेट या आजपासून सुरू होणाऱ्या जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार या कादंबरीत आपल्याला होणार आहे. या कादंबरीत आपण ऐकणार आहोत डोंगरा एवढी माणसं आणि त्यांची आकाशा एवढी माया. शिंदे सरांची ही 52वी कादंबरी श्रोते हो आपल्यासमोर आणताना मनापासून आनंद होतोय. ऐकूयात आजपासून जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार. आज या कादंबरीचा पहिला भाग. कडूसं पडलं होतं. घरोघरी चुली पेटल्या होत्या. धुराचा लोट अंधार गिळत होता. आळसावलेली कुत्री आळस झाडून शेपूट हलवत दारात उभी होती. गोठ्यातली म्हैस हंबरत होती. रेडकू दावं ओढत होतं. रामराव पाटील भिंतीला पाठ लावून बसलेले होते. यशोदा पाटलीण स्वयंपाकघरात नमा सुनबाईला मदत करत होती. मुलगा श्रीमंत घरात नव्हता. यशोदे, अगं ए यशोदे. आजी आलीच की. पदराला हात पुसत ती बाहेर आली. का व? श्रीमंत कुठे दिसेना. देवळाकडं असेल. बसला असेल पोरांसंग बोलत. हाक मारू का? नाही न ग. आणि बघ, भाकर तुकडा झाला की तुम्ही बी येतो या जरा. का व? बोलायचे. मनात लय दिस झालं गोळते. असं बोलायचं तरी काय? श्रीमंत आला का बोलतोच की. बाया कोड्यातच टाकताय. आता तुम्हाला नाही कोड टाकणार तर कोणाला टाकणार हो? तेवढ्या श्रीमंत आलाच. एवढा येळ करून कुठं वाता? इंजिन लावलं होतं. उरकता उरकता हा वकूत आला बघा. बॅगा पाडलेत. लय ताणली होती माय. वार वादारा. उर भरूनच आलाय बघ माझा. ये ये. अन सुनबाईंना बी बोलव. अव तिच्या भाकऱ्या चालल्यात. बोलवा. भाकऱ्या वतीन. येते का? यशोदा पाटलिणीने सुनबाईंना हाडी दिली. ती आली. का व? बस पोरी बस. सर्वच विचारात. आजचं पाटलांचं वागणं सर्वांना विचारात टाकत होतं. हे बघा, श्रीमंत आता मोठा झाला. औतकाठी बघतोय. बैल बी हाताखाली आले. पाभारीन प्याराय शिकली. नांगर कुळवणी तर गावात कोणी हात धरणार नाही. चार बैजवार. आता बैलजोडी हे, ट्रॅक्टर हे, हाताची पांडुगडी हे. आता न्याटानं करा सारं. सारं सोपवलं तुझ्या गाड्या. अहो आबा, राजवर केलंच की. पाटीलकी केली, शेत शिवार राखलं. आता सकाळपासनं दिस रात पाटीलकी. अहो पण आबा, अजून तुम्ही बांधाव पाय नाही ठेवणार म्या. अरे गावानं आजवर एवढं प्रेम दिलं, मान दिला, सबूत खाली पडू दिला जात नाही. ते गावाचं काहीतरी देणं लागतोच की. कुणीच काही बोललं नाही. बोलणार कसं? आबांपुढे बोलण्याची ताकद कोणात होती? देवाच्या दयेनं शेत आहे, शिवार आहे. 2 बारमाही पाणी देणारे हिरी आहेत. काय कमी नाही. राबायचं, पोटभर खायचं. पर खाताना इतरांचा बी विचार करायचा. यो गाव आपलाय. त्याची सुखदुःख आपली आहेत. हे कधीच विसरायचं नाही. आबा आबा, मी बोलू का थोडं? सुनबाई नभा बोलली. आता तुझ्या तोंडावर हात ठेवलाय का कुणी? सून आहेस का तू या वाड्याची? अगं लेक आहेस लेक. बोल.
आबा तुम्ही शिवारात झाडाखाली घोंगडं टाकून बसून राहिला ना तरी लय हुरूप येतो. येतो ना. मग आता हितनं पुढं त्यो हुरूप जापायचा. आबाच बसलेत म्हणायचं झाडाखाली. अहो पर आबा आम्ही तुमच्या पाटीलकीच्या आड आलोय का? जेव्हा गावात चावडीव आमदार कामदार आलं की जावा की तुम्ही. अर्धा जीव खासरा तुकड्यात आणि अर्धा गाव कित मनके. हे बघा मी काय म्हणते, पोरांना तसं वाटतंय तर जमणार नाही. अजिबात जमनायचं नाही. उद्यापासनं पुरा दिस चावडेव. भाकर तुकडा नाही दिला तुम्ही तर काय गाव उपाशी नाही ठेवणार मला. अगं बाया तुम्ही तर एकेरीवर चाला की. मग काय करणार आता सांग ना. गावानं काय नाही दिलं आजवर सांग. हाळी दिली तर झाडून उभं गाव श्रमदानाला उभं राहते. जत्रेत कधी गोंधळ नाही आणि गोंधळात कधी जत्रा नाही. 5 दिवसाचा सप्ताह मोंगळ्यावानी माणसं येतात. गाव कमी पडू देतं का त्यांना? महिना महिना गाव राबतंय ते कोणाचे शब्द हो? माझ्याच ना. मग आता परत फेड कराय न गवय. हे बघा तुमच्या मनात आहे तसं करा. काय रे श्रीमंता, वय की आबा पुढं आम्ही जाणार आहे का? अण्णामा तुझं काय म्हणणं आहे? आबा आबा तुम्हाला जे करायचं आहे ते करा. घरातलं कोणी आडवं येणार नाही. पर पर जे पण तेवढंच करा. अहो आता वय झालंय तुमचं. ओरी अगं घोड्यासारखं आहे मी. बसनीला 2 जुळ्या भाकऱ्या मुरगळतोय. तूच वाढतीस नव. उठा उठा उठा. आता पोटात कावळ्याने आरडावारडा सुरू केलाय. आणि बघ पोरी समद्यांना एकदमच वाढ. गोल पंगत करून जीव आज. काय उठले सगळे. पहिला कोंबडा आरवला. पाटील उठले. कुणाला हाक मारली नाही. सारी गडी गप्प झोपलेली होती. चूल पेटवली. पातेल्यात पाणी ठेवलं. बाहेर जाऊन आले तरी कुणाला खबर नाही. पाणी अंगणात नेलं. शंभो म्हणत पहिला तांब्या डोक्यावर घेतला तेव्हा कुठे यशोदाला जाग आली. ती पटकन उठली. बघते तर पाटील आंघोळ करतायत. अहो काय चाललंय हे? हाक नाही वय मारायची. तिने पाटलांचं अंग पुसलं. पाटलांनी धोतर नेसलं. पैरणीवर कोट घातला. फेटा बांधला. हे गरम गरम दूध घ्या. पहिलं देवाच्या पाया पडतो. पाटील देवाच्या समोर उभे राहिले. घोड्यावर श्री पिंपळोबा श्री वाकडोबा दोन्ही हात जोडले. वेळोबा वाकडोबा बाप जाद्यापासनं आमच्या घरचं दैवत आहे. आजवर लय माया केली तुम्ही. समद भरभरून दिलं. आता हा देह गावासाठी झिजू दे र देवा. गाव सुखी ठेव. तू घराण्याचा देव. घराण्याला बट्टा लागन असं माझ्या हातून घडू देऊ न ग. गाव देवी जन्नी गावाचं रक्षण करल. तिला बी साकडं घालणारच आहे. पण तुम्ही बाबांनो मला सांभाळून घ्या. पाटलांनी देव्हाऱ्याच्या पुढे 5दा नाक घासलं. दूध घेतलं. गावातनं देवळा पुढे आले. अजून देवळाला कुलूप होतं. गुरव आला नव्हता. पायरीवर बसले. आज शरीराचं पाखरू झालं होतं. कामधंद्याचं काय, गुरढोराचं काय, शेतशिवाराचं काय, काहीही डोक्यात नव्हतं. सकाळच्या गार वाऱ्यावर मनाचं पाखरू घिरट्या घालत होतं. पाटील अहो तुम्ही आणि एवढ्या सकाळी सकाळी? मारुती गुरुवाला आश्चर्यच वाटलं. आर बाबाजा दार उघड देवाला पाणी घाल. मारुती गुरुवानं साफसफाई केली. देवाला पाणी घातलं. पाटील उठले. पाया पडले. मारुती गुरुवानं शिंग फुंकलं. पाटलांची छातीच फुगली. कसं प्रसन्न वातावरण तयार झालं होतं. आज मला जरा वकुतच झाला बघा. गुरव अंतर राखून बसत म्हणाला. रामेश लवकर आलोय. बरं मला सांग किशाचं काय चाललंय? मॅट्रिक झालाय की. आता पुढं काय? आता पुढं हे शिंग. माझ्या बी तोंडात दात कुठं राहिले? ते पण खरं आहे म्हणा. पहिली कशी तुतारी वाजत राहायची. पाटील छातीचा बी भाता झालाय. या गुरकी पोट भरते का?
एका एकरात कसं भागणार? त्यात महागाई बघताची की. हे बघ, किशा पुढं शिकल. दाता वास आहे का माझ्या? अरे आम्ही शिकू. अहो ॲडमिशनलाच 20 लागतात. आज यायचं ना 25 घेऊन जायचं. पाटील, अरे पोरग हुनरी आहे, डोक्यानं तेज आहे, त्याचा पाय नाही वाढायचं. आणि मग पाटील ये शिंग कोण फोकणार? आता आहेस की तू. भात्याचा खुळखुळा झालाय पार. जन्नी घेईन माणूस. किशाला आज उद्या शिकाय पाठव. मारुती गुरव उठला, पाटलांच्या पायावरच डोकं ठेवलं. अरे हे काय करतोय? आज जन्नी आहे, तिच्या पायावर डोसकं ठेव जा. पाटील, ती देवी दगडाची, इतकी वर्ष पाणी घालतोय. ती झिजली, मी झिजलो, पर देवी पावली नाही. तुम्ही पावला पाटील. अहो खरं देव तुम्ही. हे बघ, मी हाडा मासाचा माणूस आहे. मलमूत्र माझ्या देहात आहे. पाप, अवगुण, स्वार्थ यांनी हा देह भरलेला आहे. मी कसलं रे देव? पाटील, यो तुमचा मोठेपणा आहे पाटील. लय पाल्लळ नका लावू. जा जा, पोराला तयारी करायला लाव. जाता जाता वाड येऊया, पैसे घेऊन जा. हा. पुन्हा एकदा हात जोडून मारुती गुरव निघून गेला. पाटील तसेच बसून. आता डोंगरावर सूर्य आला. त्याच्या किरणांच्या स्पर्शानं सृष्टीला तजेलदारपणा आला. गाई गुरं हंभारू लागली. कोंबड्या कुकड्या खुराड्या बाहेर पडल्या. कॉक कॉक करून अंगणात किड्या मुंग्या शोधायला लागल्या. घराघरावर धूर पसरला. चुली पेटल्या होत्या. आल्या दिवसाला सामोरं जायला माणसं वळवळ करायला सिद्ध होत होती. बायका रिकामे हांडे डोई कडेवर घेऊन विहिरीवर जात होत्या. पाटील पायरीवर बसलेले बघून पदर सावरत होते. भिकू आबा काठीत टेकत टेकत येताना दिसले. अलीकडे त्यांची नजर कमी झाली आहे, पण पायाला वळण लागलंय. सकाळी सकाळी ते मंदिरात येणार, देवीला नमस्कार करणार, पायरीवर बसून राहणार. कोण आहे रे ते? मी आहे पाटील. या या भिकू आबा या. पहिलं पाया पडून येतो. या या. भिकू आबा देवळात शिरले, गाभाऱ्यात गेले. कित्येक वर्ष ते जननी देवीची मूर्ती पाहत आले होते. दगडी मूर्ती, दगडावर हातपाय कोरलेले, तोंड डोळे नाक जिथल्या तिथं. आता नजर हरवली होती, तरी मूर्ती डोळ्यापुढे उभी राहिली. हात जोडले, डोळे मिटले, डोकं टेकलं, पुटपुटत राहिले. पण पुन्हा एकदा हात जोडले, बाहेर आले, पायरीवर टेकले. राम राम पाटील. हा, राम 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 राम. लवकर आलाय. वय की. जाधवाची म्हातारी शीक झाल्याचं कळलं असन की. वय राती गेलो होतो. 4 दिवस काढल असं काय नाही वाटत. आत्म्यानं लय केला, दवा दारू केली, पर काय लागू नाही बा तो. 100 गाठली असन की म्हातारीनं. तर हो, आत्म्या माझ्या बरोबरीचा. मग तुळसा अक्कानं लय हालाखीचं दिस काढलं. आत्म्या 10 सालाचा असताना दत्तूबा गेला. तुळसा अक्कानं काबड कष्ट केले, उभं तरुण पण असं काढलं. तसा मागच्या आळीला आत्म्याची बोंब उठली. रडण्याचा कल्लोळ उठला. गेली वाटतं तुळसा अक्का. पाटील उठले. वय की सुटली बेचारी. भिकू आबाही उठले. पाय आपोआप मागच्या आळीच्या वाटेला लागले. बायका गडीही मागच्या आळीकडे पाय उचलत होती. म्हातारी आडवी होती. वाकळत ती दिसतही नव्हती. हातापायाच्या कांबी झाल्या होत्या. डोळ्यांनी तळ गाठला होता. अरे बघतोय काय, मड वाटवा की. 2 माणसं पुढं झाली. पाठीला वाकाळ लावली. तुळसाक्काचं मढं वटवलं. शांतामाईनं आबिराचं ताट आबीर पुढं ठेवला. अगरबत्त्या लावल्या. तुळशीची पानं तोंडात ठेवली. नाका कानात कापसाचे बोळे घातले. आत्माराम पाटलांच्या गळ्यात पडून आरडायला लागला. अरे मर्दा, म्हातारीनं मायंदाळ केलं की तुझ्यासाठी. साथ बी मोठी दिली. रडू नग, सुखानं जाऊ दे तिला. पाटलांनी आत्म्याला थोडा वेळ छातीशी धरला, थोपटला. आता बायकांनी ओटी भरली. आत्म्यानं टाहो फोडला होता.
त्याच्या बायकोच्या डोळ्याच्या धारा थांबत नव्हत्या. आत्मेच्या पोरांनी आजी आजी बोल ना ग म्हणून कल्लोळ केला होता. दमल्या आयाबायांनी डोळ्याला पदर लावला होता. जसं कानावर येत होतं तसं माणूस येत होतं. शंकर, अरे सांगाव धाडाय माणसं गेली ना. हा की शेरपा महातबा निघाले. साडी चोळी कपड्या फुलाचं काय? कृष्णाला पाठवतो की. कृष्णा? कृष्णा जवळ आला. कृष्णा हे 500 घे समदबाई ज्वारान. होय की. घासलेटी सुरू नका. होय. पाटलांनी एका एकाला वाटेला लावलं. आता घराच्या ओटीवर बायका बसल्या होत्या. बाहेर अंगणात गडी माणसं बसली होती. त्यात भर पडतच होती. मैतीला माणूस झाडून येतं. भावकी पैपावणे नातेवाईक जोडलेली माणसं 1000-2000. तुळसा अक्काचं गुणगान चाललेलं होतं. चांगलं केल्याचं गुणगान होतं. माणसाच्या जीवनाचं गणित काय ते या अशा वेळी समजतं. पैका अडका दागदागिने शेत शिवार कोण गिणतो? गिणती गुणांची, चांगल्या कामांची. पेरलं ते उगवतं. अरे गणपा, पैपावना आले जणू. हा बरं, आकड्याचं कुणी दिसना. येतीन. तू शेण कुठला? मडकं बघून निवड ठेव, पाणी ठेव. ठेवतो पाटील. यशहार तू काय बघत बसला? माझ्या काळकाच्या बेटातनं भरीव कळकान. यशा उठला आणि येताना एरंडाची पानं बियान. यशा गेला. आला माणूस पाटलांना नजरेनं रामराम करत होता. पाटील काय नाही काय आणलंय ते बघत होते. मध्येच कोणाला कामाची आठवण करून देत होते. शेणकूट लागलं त्यावर हंडाभर पाणी ठेवलं. बाजूला कळशात मुठभर तांदूळ नैवेद्याला ठेवले. कळक आला, तुकडं झालं, कांबी केल्या, कडब्याची पेंडी आली. कापड, साडी, चोळी, आवीर, गुलाल आलेला होता. सुपात दाणं दुणं आलं होतं. चिल्लर फुलात टाकली होती. अरे नका बकोत करू, आंघोळीला काढा चला. म्हातारीला आंघोळीला उचलली तशी आत्मारामानं बोंब ठोकली. रात मिळाली का तू काय येडाय का खोळाय रे? हा, म्हातारी कायमची असती का? वाट बंद कर. आता रडायचं नसतं. ये बाहेर ये, 2 तांबे पाणी घाल. दह्या दुधानं आंघोळ घातली. बायांनी साडी नेसवली. गोरीपान म्हातारी ताठीवर बांधली. हार घातलं, गुलाल उधळला. भावकीतल्या 4 माणसांनी खांदा दिला. आत्मारामनं शिकाळी धरली. आत्मारामला सख्या बहिणी नव्हत्या, भाऊ नव्हता. एकुलता एक. पण चुलत बहिणी प्रेताला वारा घालत होत्या. चुलत भावांपैकी कोणी सूप घेतलं होतं, कोणी फुलं उधळत होतं. मसनवट्यावर प्रेत आलं. आत्माराम आणि 2 चुलत भावांचं खवर झालं. प्रेतांना अग्नी दिला गेला. दाढी जुई दिली. आईबापांनी जन्म दिला, एवढं शरीर दिलं, त्याचं उतराई व्हायचं. मुलांनी पुतण्यांनी दाढी डुई द्यायची. गावाला सुतक 10 दिवस. गडी केस दाढी कापणार नाही, बायका कुंकू लावणार नाहीत, घरात शुभकार्य नाही, गावात शुभकार्य नाही. गोठ्यात बैलांच्या गळ्यातली घंटा वाजत होती. दोन्ही बैल उठलं होतं, फुरफुरत होतं. नवानं कडब्याच्या एक पेंडी त्यांच्या पुढं टाकली. कडकड आवाज येत होता. बैलांचं खाणं चाललं होतं. तोच 10-12 बायका वाड्यात शिरल्या. पाटील आहे ती का? कोण कोण? सुताराची हौशी का? कोण ग? वय की. अगं मग बाहेर का? या आत. नभानं सांगितलं. सगळ्या आत आल्या. या सदरेत बसल्यात या. साऱ्या सदरेवर गेल्या. अरे वा वा वा, गावची जन्नी सानेक रूपात आली म्हणायची. बसा बसा बसा. अगं तुमच्या बापावानी आम्ही, लाजायचं नाही, बसा बसा. साऱ्या जणी बसल्या. बोला बोला, काय काढलं? पाटील, आम्ही गावात जन्नीच्या नावानं फंड काढतोय. हौसी बोलली. अरे वा वा. 5-5 रुपये महिन्याला. 20 जणी आहोत. 5-6 जणी हे तर आल्या नाहीत. नाही, चांगलं आहे की, चांगलं आहे. बरं मला सांगा, या पायक्याचं करणार काय? जिला गरज पडन ती घेईन की. हात पाडला का करीन परत. पोरांची दुखणी असतात, बियाणं आहे ती, नडीला कामाला येते पैकी. खरं आहे तुमचं, पण लिहून टिपणं ते कोण करणार? ही बामणाची विमल
7वी झाली आणि अध्यक्षांना भतायला करायचं ठरवले. काय वसून बाई, मी नाही म्हणती पर बरोबर आहे तुझं. हौशे, तू अध्यक्ष व्हायचं. अहो असं कसं म्हणताय पाटील तुम्ही? तसंच म्हणतोय मी. हे बघ, सारी पद एकाच वाड्यात नाही. हौशे तूच ते सांभाळायचं आणि विमलपुरी नीट लिवत जा. पैसा जसा चांगला तसा तो लाई वाईट. पैसा माणसं जोडतो तसा तोडतो बी. बरं मला सांगा, आमच्याकडं काय येणं केलं? अहो आशीर्वाद घ्यायला आलोय. नभा, नभा. काय आबा? 5,000 अंगारातले. ती 5,000 घेऊन आली. दे हौशीकडे दे. अहो पाटील हे काय? आशीर्वाद म्हणते त्याला. चांगल्या कामाला आशीर्वाद दिला, ठेव. अहो पण पाटील. ठेव म्हणतोय ना. आणि पैशाला पैसा जोडा, चांगल्याच कामाला वापरा. पाटील आमचं बळच वाढवलं की हो. ते अजून वाढत जाईल. गिन्नी पावलीच्या फांडाव माणसांनी घरं बांधली, जमिनी घेतल्या. ही तर सुरुवात आहे. मला सांगा पोरीनो, बीज केवढं असतं? झाड त्याचंच होतं का नाही? आणि हे बघा, आजपासनं पाटील करायचं नाही. बापाला कोणी पाटील म्हणतं का? आबा म्हणायचं आबा. त्यांनी वालावा वाढतोय. अरे तुम्ही पोरी आईबापाला मागं टाकून नवऱ्या मागं हितवर आला. तुम्हाला आधार हवा का नको? आजपासनं हा आबा तुमच्या पाठीशी. सुनबाई, अरे माझे लेकरी आल्यात महाराला. चहा पाण्याचं खाणं नारळाचं काय बघशील का नाही? जा पोरींनो, जावा तुम्ही. अहो तुमची जागा तिकडं देवघरात. सगळ्याच भारावल्या होत्या. त्या आशीर्वादासाठी आल्या होत्या. त्यांना प्रसाद मिळाला होता. पाटील असावा तर बापासारखा. सारेजणी घरात गेल्या. श्रीमंत भीत आत आला. आता तुमचं काय? तसं अहो बोला. बापाशी मुलानं मैत्रासारखं वागावं. ते शेतकी अधिकारी आलं होतं. बरं मग ते म्हणत होतं, बाडा बोला हो. ते म्हणत होतं या भागात टमाटर लय पिकतं. मग पिकतंच की. 4-2 ट्रक रोजच्याला मुंबईच्या बाजारात जातोय. एखादी फॅक्टरी काढली तर. फॅक्टरी? कसली फॅक्टरी? टमाटो सॉस काढा की. बरं गणित जुळायावं. कसा दर मिळतो मग माहीत? किलोला 2-4 रुपये. त्या टमाट्याचा श्वास का काय तुम्ही म्हणताय ते गेलं तर किती भेटतील? अर्ध्या किलोची बाटली 60ला मिळते बाजारात. आणि किलोची 100च्या वर. म्हणजे 4 रुपयाचं 100 रुपये. वय की. मग चांगलं आहे ना. साहेब म्हणत होतं मशिनरी बसवायला लागेल. कितीचा खर्च येतो? 2 लाखाच्या जवळ. आपलं 50,000 बाकी बँक देणार. असं करा तुम्ही, गावातल्या तरण्या पोरांची मीटिंग बोलवा. साहेबाला घ्या बोलवून. समोरासमोर झालेलं चांगलं असते. आता गावातली पोरं कशाला? समधी मिळून करा की कारखाना सुरू. अहो गळ्यात गळा घालून बसलो तर कारखाना उभा राहतोय का? मग काय करायचं? आपणच करू की समध. हे बघा, आपण केलं आपलं भलं होईल. पर गावानं केलं तर आपल्याबरोबर गावाचं बी भलं होईल. आबा गाव त्या लायकीचं आहे का? जरा सबुरीनं. श्रीमंता, आपल्याला त्यांनाच वळण लावायचे. अहो मेंढरांना वळण लागतं वे. श्रीमंता, कारखाना वाहणार नाही. आबा? अहो मोठा घास एकट्यानं गिळला तर घाशात अडकतोय. 4 चौघाने मिळून खाल्ला तर समधी खुश होत्यात. जावा त्या साहेबाला बोलवा. बाईजवार करू. जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊ. आबा एक बोलू का? बोला की. इथं कोणी तोंडात हात नाही ठेवत. मारुती गुरुवाच्या खिशाला तुम्ही 25 दिलं, या बायांना 5 दिलं. मग काय झालं? बोला. मग मला देताना असं का आबा? सवाल करायला लागला म्हणायचं. सांगतो.
तो मारुती गुरव आयुष्यभर पाणी घालतोय देवावर. काय दिलं देवाने त्याला? त्याचं पोरगं तेज आहे. त्या पोराला संधी दिली तर गावाचं नाव करल. आणि आता या पोरी एक तर बायका एक होत नाहीत, बाहेर पडत नाहीत, त्या काहीतरी करतात म्हणून दिलं त्यांना. या बघा श्रीमंता, शिवारात एकट्याचं शेत पिकलं म्हणून गाव सुखी होत नाही. आणि जिथं गाव दुखी तिथं पाटीलकी करून उपयोगच काय? नाही समजणार तुम्हाला. तुम्ही जावा साहेबांनी पोरांची मीटिंग लावा. आम्ही बी येऊ त्या मीटिंगला. श्रीमंत काहीही न बोलता निघून गेला. श्रोते हो, हा होता जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार या कादंबरीचा पहिला भाग. हा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. या भागाचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात आणि जगन्नाथ शिंदे फॅन क्लबमध्ये हा पहिला भाग नक्की शेअर करा. भेटूयात उद्या याच कादंबरीचा दुसरा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.